अतिशय 30 यार्ड सर्कल, 15 ते 20 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, पहिलाच चेंडू आपण पाहतोय दिशा भरकटते. गोलंदाज आउटसाइड द लेग स्टंप, स्वैर मारा. पंचांचे दोन्ही हात हवेत आणि वाईट बॉलच्या रूपामध्ये एक धाव धावफलकावर लागते. एका धावेने श्री गणेश होतोय कोपरखैरणे संघाचा. पाहतो एक सुसज्ज असं ही खेळपट्टी, क्रिकेट या खेळाला पोषक खेळपट्टी तयार करण्यात आली आहे या मैदानावर. फुलटॉस बॉल, त्याचा घेतलाय खरपूस समाचार. सरळ बॅटने चेंडू जातोय सीमा पार, येईल हा बिग 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 षटकार. जबरदस्त आघात केला जातोय गौरवच्या बॅटमधनं. दणदणीत षटकार. संघाची धावसंख्या झाली 7. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. चांगलं कमबॅक केलं जाते गोलंदाजाकडनं. एक सुसज्ज असं आयोजन आपण पाहतोय रामलीला मैदान नेरूळ नगरीमध्ये. पुढचा बॉल घेऊन येईल स्वप्नील टू गौरव. आखूट टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या अजूनही आहे 7. पाहतोय कोपरखैरणे संघ फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरलाय. आणि गौरवच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गावदेवी ऐरोली जी स्पर्धा झाली होती ठिकाणी सर्वोत्तम फलंदाज बॅट्समनचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता. तोच गौरव. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्ररक्षण थोडं फंबलिंग होते, चुकी होते. पहिली धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न होतोय. प्रयत्न मात्र यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. दोन्ही गडी आपल्या घरामध्ये सुखरूप. या 2 धावेने धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये. गौरव बडाडे असे या फलंदाजाचं नाव. गावदेवी ऐरोली स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फलंदाज. त्याचबरोबर जय गणेश सारसोळे म्हणजे याच मैदानावर याच महिन्यामध्ये जी स्पर्धा झाली होती ती 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या संघाने पटकावलं होतं. त्या स्पर्धेमध्ये देखील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ज्याला गौरवण्यात आलं होतं तोच गौरव बडाडे आता मात्र स्ट्राईकला सज्ज होतोय. इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जातोय गोळीच्या वेगाने दन 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 करत. हा येतोय चौकार. धन्यवाद डीजे. एक चौकार आलाय तो म्हणजे गौरवच्या बॅटमधनं. या मैदानाचा चांगला अनुभव आहे. या अगोदरच्या स्पर्धेत जय गणेश सारसोनी जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या संघाने पटकावलं होतं आणि सर्वोत्तम फलंदाज ठरला होता तोच गौरव बडाडे. आणि आता मात्र आपल्या फलंदाजीचा रंग बिखरतोय या मैदानावर. शेवटचा चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातला. आखूट टप्प्याचा बॉल, त्याला पाठवून दिले कव्हरच्या डोक्यावरनं. 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय अजून एक या षटकातला दणदणीत खणखणीत जबरदस्त चौकार. चला थोडं स्पीडअप करा. एक सूचना येते आपल्यापर्यंत. झाडाला जर डायरेक्ट चेंडू लागला तर तो षटकार असेल, याची नोंद घ्यायची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोपरखैरणे संघाची धावसंख्या आहे 17. चला घनसोली संघ टीम मीटिंग थोड्या कमी घ्या, विनंती असेल आपल्याला. वेळेची खूप कमतरता आहे आपल्याकडे. आज फायनल देखील आहे आणि 40 प्लसची फायनल देखील आपल्याला खेळवायची आहे. अशा 2 फायनल आपल्याला एक्स्ट्रा मॅचेस आहेत. चला घनसोली संघ थोडं स्पीडअप करा. या पहिल्या षटकाचा विचार केला तर सर्वच्या सर्व चेंडू गौरवने फेस केलेत आणि धावा आल्या तर 17. आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करेल फलंदाज अजिंक्य आणि गोलंदाजी मार्कवर मिस्टर शुभम.
शुभमजी जरा थोडं स्पीडअप करा, बराच वेळ घेतलाय आपण षटक सुरू करण्यासाठी, विनंती असेल आपल्याला. चला पॉवर प्ले संपलेला आहे, क्षेत्ररक्षण खुले होत आहे. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर. त्याचबरोबर एक 30 सर्कलमध्ये देखील शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात. पहिला चेंडू राईट मोर द विकेट, पहिलाच बॉल फुलर लेनचा बॅटच्या बॉटमला लागतोय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे लॉंग ऑनला, तो पकडेल, थ्रो करेल. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. अजिंक्यच्या खात्यामध्ये एक धाव मिळते, कुपर करण्याच्या संघाच्या खात्यामध्ये एक धाव मिळते. धाव फलक जाऊन पडते 18च्या घरामध्ये. इथे मात्र चाणाक्ष रणनीती वापरली जाते अजिंक्यची, कारण त्यांना माहिती आहे गौरव हा चांगल्या लयमध्ये आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे. एक सिंगल काढली आणि स्ट्राईक मात्र रोटेट केली आणि आता मात्र गौरव बडाडे फलंदाजीसाठी सज्ज होतोय स्ट्राईकला. ही रणनीती असते मित्रांनो क्रिकेटमधली. हे आपण जेव्हा मैदानावर जातो तेव्हाच या रणनीती आपल्याला पाहायला मिळतात. खेळाला अनुसरून प्लॅन आखले जातात, एक्झिक्युशन केलं जातं. शुभम गोलंदाजी मार्कवर, फुल टॉस बॉल, त्याचा घेतलाय खरपूस समाचार. चेंडू जातोय मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधोमध, सीमा पार. हा येतोय बिग 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 षटकार. आणि आपण पाहतोय सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू शुभम यांचा, हा देखील देखना स्ट्रोक, क्लासिकल बॅटिंग, सरळ बॅटने खेळलाय, लॉंग ऑन सीमारेषा पार. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅट्समन गौरव बडाडे, ही इज ऑन फायर नाव. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार आले शुभमच्या बॅटमधनं. जबरदस्त आघात बॅट्समन गौरवच्या बॅटमधनं आघात केला जातोय, हल्ला चढवला जातोय, चारी मुंड्या चीत केलं जातंय. गोलंदाज शुभम याला 3 चेंडूमध्ये 13 धावा कुठल्यात, एक सिंगल, त्यानंतर जबरदस्त षटकार. पुढचा बॉल, हा देखील फुल टॉस आहे, हा देखील बॉल जातोय सीमा पार. बॅक टू बॅक तिसरा षटकार येतोय बॅट्समन गौरव बडाडेच्या बॅटमधनं. जबरदस्त बॅटिंगचा नमुना पेश करतोय या रामलीला मैदान नेरुळ नगरीमध्ये. तर याच दरम्यान सुनीलजी म्हात्रे साहेब, मी विनंती करणं आपण आमच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचंय. सुनीलजी म्हात्रे साहेब, आपण आमच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचंय. 3 षटकार आले तर बॅक टू बॅक गौरवच्या बॅटमधनं. यासाठी अजिंक्यचं मी नक्कीच कौतुक करेन. पहिल्या चेंडूवर सिंगल काढली आणि स्ट्राईक दिली गौरवला, आणि त्याने गौरवला स्ट्राईक का दिली होती हे मात्र गौरव सिद्ध करून दाखवतोय. संघाच्या धावसंख्येचा विचार जर केला तर 36 धावा आल्यात. अजून एक कव्हर शॅडो डोक्यावरनं खेळलाय, दणदण दणदण करत गोळीच्या वेगाने 1 बाउन्स 2 बाउन्स करत चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय अजून एक चौकार. संघाची धावसंख्या 40. धन्यवाद डीजे. वैयक्तिक 38 या धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे गौरव बडाडे. आता मात्र शेवटचा एक चेंडू, दुसरं षटक मार्गस्थ असताना शुभम याचा मात्र खरपूस समाचार घेतलाय गौरव याने. संघाची धावसंख्या 40 आहे, त्याच्यातली एक धाव अजिंक्यची, एक धाव वाईटची. उर्वरित 38 धावा या गौरवच्या बॅटमधून आल्यात. लास्ट बॉल राईट मोर द विकेट अजिंक्य घेऊन येतोय. यावेळेस देखील इनसाइड आउट, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण ज्याला म्हणतो. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. अजून एक उदय दांडेल सरांचा इशारा येतोय, हा येतोय अजून एक चौकार. शिवाजी चौकामध्ये नितेश सर, या जर खेळीचं वर्णन करायचं झालं तर
धाव फलकावर धावा लागल्या तर 44, त्यातली एक धाव वाईटची, एक धाव अजिंक्यची, याचा अर्थ 42 धावा आल्यात गौरवच्या. त्यातल्या फक्त 2 धावा त्यांनी धावून काढल्यात आणि उर्वरित 40 धावा या फक्त चौकार आणि षटकारांनी आल्यात. या खेळीबद्दल काय सांगाल सर? एक्झॅक्टली, इट इज अल्टिमेट रिझल्ट ऑफ प्रॅक्टिस. लहानपणी आपण पाढे केलेत बरोबर, भोकमपट्टी करायचो, त्यानंतर मात्र अगदी पाढे सहज पाठ व्हायचे. या मैदानाचा पुरेपूर अभ्यास या खेळाडूकडे आहे. गौरव मात्र गौरवशाली खेळी साकारतोय. संघाच्या एकूण धावसंख्या मी म्हणेन 98% धावा यानं काढल्यात. एक धाव ही अजिंक्य पाटीलच्या खात्यामध्ये, एक एक्स्ट्रा धाव. जवळजवळ 98% धावसंख्या असताना मात्र कॉन्फिडन्स लेवल जे मागच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली होती, तीच कॉन्फिडन्स मात्र या इनिंगमध्ये तो साकारतोय. कोपरखिरणे संघाचा हा सलामीचा धडाकेबाज फलंदाज. नक्कीच आता मात्र स्ट्राईकवर आहे मिस्टर अनिकेत. त्याच्यामध्ये देखील दमकम आहे. जर गौरव चौकार षटकार मारू शकतो तर मी देखील चौकार षटकार मारू शकतो, कारण माझा देखील पॅटर्न वेगळा आहे मित्रांनो. हा येतोय जबरदस्त बिग 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 षटकार. जबरदस्त आघात केलाय पहिल्या चेंडूवर सचिन. याच्या संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 50 धावा लागल्यात. अर्धशतक झालंय धाव फलकावर आणि फक्त 3रं षटक मार्गस्थ आहे. याचा अर्थ अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. हा देखील बॉल जातोय, यष्टकडनं चुकी होते आणि जातोय सीमा पार फाईन लेगच्या दिशेने दंदन दंदन करत. हा येतोय चौकार. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गौला तारा तिमिर हरा करता शिवाची. नक्कीच गौरव आणि अजिंक्य नावाचं वादळ इथे गोंगावतं या रामलीला मैदानामध्ये, नेरुळ नगरीमध्ये. ही जोडी कुठेतरी फोडणं आवश्यक असेल. सचिनवरी जबाबदारी नक्कीच आहे. हा देखील बॉल पाठवलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली, त्याच्याकडनं संधीचं केलं जातंय सोनं आणि अजिंक्य या ठिकाणी बाद होतोय. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. पहिला हादरा बसतोय कोपरखिरणे 11 कोपरखिरणे संघाला. किरीटा परी, गिरशी खरी. मयुरेश मात्रे कॅप्टन संघनायक या संघाचा. नक्कीच अजिंक्यच्या बॅटमधनं एक षटकार नक्कीच आला होता, तदनंतर एक चौकार आला. त्यानंतर मात्र ताकद कमी पडली, बॉल हवेमध्ये होता, उंची जास्त लांबी कमी आणि बाद झाला फलंदाज अजिंक्य. चौथा चेंडू घेऊन येईल सचिन. स्ट्राईकवर आता मात्र आहे मिस्टर गौरव. इथे मात्र कार्पेटच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न होता. ते मिडॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात आणि धाव चेंडूची सांगता होते. संघाच्या धावसंख्येचा विचार देखील अजूनही 54 या आकड्यावर स्थिरावले, थांबले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 3रं षटक मार्गस्थ आहे. याचा अर्थ अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गौरव अजूनही स्ट्राईकवर आहे. तो मात्र आपले रंग बिखेरतो या मैदानावर. आणि आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका कार्पेट साह्याने खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल खात्यामध्ये ऍड होते. सिंगलने धाव फरक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय 55च्या घरामध्ये. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. आणि गौरव 13 चेंडूमध्ये 43 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. अर्धशतकासाठी अजूनही 7 धाबींची आवश्यकता. किस गौरव बडाडे, रिमेंबर द नेम. शेवटचा चेंडू सचिनचा. सामना करतोय मयुरेश. मयुरेशच्या बॅटमधनं देखील खोदून काढले फटकेला क्षेत्ररक्षक तैनात. दोघांच्या डोक्यावरनं जातोय चेंडू सीमा पार. हा येतोय चौकार. शिवाजी महाराज की सवारी.
ह्या वेळेला मात्र आपण बक्षिसांचं स्वरूप पाहूया. युवराज, जर का बक्षिसांचा विचार केला तर मात्र या स्पर्धेसाठी ही ट्रॉफ्याज आपण पाहतोय, ही ट्रॉफीज आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मात्र प्रदान करण्यात आल्या ते सुनीलजी वसंत म्हात्रे यांच्या सोल स्पॉन्सरशिपमधून आमच्या आयोजकांना मात्र ही साथ मिळाली. मी त्यांना देखील धन्यवाद देतो आणि मी विनंती करेन आपण आमच्या व्यासपीठावर मात्र आसनस्थ होण्यासाठी यायचं आहे. सुनीलजी वसंत म्हात्रे यांच्या माध्यमातून ह्या चषक आम्हाला ही प्रदान करण्यात आली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोल्ड अँड ऑरेंज असं हे कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर टू युवराज. धन्यवाद नितीन भोईर सर, नितेश भोईर सर. नवीन गोलंदाज विनीत पंचांच्या डाव्या बाजूने मारा करते. पहिलाच बॉल हवेमध्ये आणि डिस्टन्स कव्हर करतोय. चेंडू जातोय सीमा पार, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं हा येतोय दमदार षटकार. धन्य धन्य शिवाजी शुरा. नक्कीच एक दमदार षटकार आलाय गौरवच्या बॅटमधनं. 49 या धावसंख्येवर खेळतोय मित्रांनो. अर्धषटकासाठी अवघ्या एका धावेची गरज. आणि इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. किच निदाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत या स्पर्धेमधलं तिसरं शतक होऊ शकतं, अर्धशतक. नक्कीच कालच्या सत्रामध्ये योगेश भगत, इच्छापूर्ती वाशीगाव आणि सिद्धेश राठोड डेनिस 11 नेरूळ संघाचे 2 अर्धशतक त्यांनी लगावलेत. हा देखील देखना स्ट्रोक. अफजल खान देखील रडला होता जेव्हा माझा शिवबा त्याला नडला होता. हाफ सेंचुरी केली जाते मित्रांनो. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. गौरव पटाटे, मॅन फ्रॉम कोपरखेरणे. एकोणीस 70 धाव फलकावर लागलेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. आजच्या दिवसातली जबरदस्त बॅटिंगचा नमुना प्रात्यक्षिक दाखवला जात आहे. गौरव ही इज ऑन फायर नाव. अजून एक बॉल जातोय. आता मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरनं जबरदस्त क्लासिकल मॅग्निफिशियंट स्ट्रोक षटकार. आतापर्यंत म्हणजे सहयोगी समालोचक नितेश भोईर सरांच्या माध्यमातून माहिती आहे की 76 हा सर्वोच्च धाव संख्या आहे या स्पर्धेतली जी कालच्या दिवसात लगावली गेली. आता मात्र 75 धावा आल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आता मात्र टायमिंग तितकंसं चांगलं जमलं नाहीये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथे काढली जाते आणि आता मात्र 76 धाव फलकावर लागतात. नक्कीच एक सर्वोच्च धाव संख्या आपल्याला पाहायला मिळू शकते. आता मात्र जर आपण पाहिलं तर स्ट्राईकला आहे मयुरेश. एका चेंडूचा सामना केलाय आणि एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. तंत्र मानतं गौरवने तर खरं पाहिलं तर या संपूर्ण पूर्वार्धामध्ये, या संपूर्ण इनिंगमध्ये सूत्र जे आहे ते आपल्या हाती ठेवली होती. शेवटचा बॉल इथे देखील खोदून काढलंय. हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होतोय सरळ साइड स्क्रीनवर सीमा पार. हा येतोय बिग 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 आणि बिग षटकार. धन्यवाद डीजे. 18 चेंडू आणि 60 धावांची खेळी, ज्याच्यामध्ये 6 सिक्स आणि 5 चौकार. मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या गौरव पडाडेसाठी. आणि या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली जाते 83. म्हणजे लक्ष्य असेल प्रमोद स्मृती 11 घनसोली संघासमोर 84 धावांचं. लाईनअप करून यायचंय मित्रांनो बाहेर, विनंती असेल. 82 धाव फलकावर लागल्यात. लक्ष्य असेल 83 धावांचं. चला लाईनअप करून यायचंय मैदानाच्या बाहेर.
एक जबरदस्त हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण प्रमोद स्मृती 11 घनसोली संघाचा विचार जर केला तर त्यांच्याकडे देखील नितेश सर चांगली बॅटिंग लाईनअप आहे. कारण जर कोपरखेरणे संघ 82 धावा धावफलकावर लावू शकतो तर आम्ही देखील ते 82 धावांचं लक्ष्य हे चेस करू शकतो. कारण क्रिकेटमध्ये जर विचार जर केला तर कुठल्याही संघाला तुम्ही कमकुवत समजू शकत नाही. आणि आत्ताच्या कडे जर विचार केला, या 2021चा जर विचार केला तर प्रत्येक संघ हा नवी मुंबई टेनिस ग्रामीण मधला अतिशय फॉर्ममध्ये आहे. कुठल्या ना कुठल्या स्पर्धेमध्ये एखादं टायटल, एखादा चषक त्यांच्या नावावर आहे. आणि सांघिक खेळ करण्यावर भर दिला जातो. प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी 100% योगदान देण्यावर भर करतो. आता मात्र 83 धावांचं लक्ष असेल घनसोली संघासमोर आणि येणारे चेंडू असतील 24. आणि या पुढील उत्तरार्धाचं, या दुसऱ्या इनिंगचं दुसऱ्या भागाचं धावतं, चालतं, बोलतं विवरण करण्यासाठी, समालोचन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य, करावे गावचे सुपुत्र, भूमिपुत्र, गोड आवाज नितेश भोईर सर यांना. थँक्यू सो मच युवराज. आवाज आपण ऐकला या इनिंगमध्ये. आणि विकेट्सवर घेऊ नका प्लीज. याच दरम्यान एक मोठं टार्गेट आणि या स्पर्धेमधील धावसंख्येचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगमध्ये धावा काढल्या गेल्या 82 आणि 83 धावांचं टार्गेट, म्हणजे प्रति षटकामागे 20+ धावा या काढाव्याच लागतील. आणि 20 धावा जर का एका षटकामागे जर का तुम्हाला हव्या असतील तर मात्र प्रति षटकामागे मी म्हणेन 2 ते 3 षटकार यायलाच पाहिजे. 2 ते 3 षटकार म्हणजे अगदी मी म्हणेन वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर अशी एक्सप्लोजिव्ह मात्र फलंदाजी करावी लागेल तुम्हाला. मात्र नक्कीच संयम नाही तर मात्र अटॅकने फलंदाजी साकारावी लागेल. या मैदानामध्ये भौगोलिकदृष्ट्या जर का विद्यमान परिस्थितीचा विचार केला तर मात्र नक्कीच उजव्या हाताच्या फलंदाजांना पूरक पोषक असं वातावरण निर्माण झालंय. मगाशी गौरव याची फलंदाजी आपण पाहिली. 18 चेंडूमध्ये तब्बल 60 धावा त्यानं कुटून काढल्या. त्यानंतर मात्र टार्गेट सेट झाले ते म्हणजे 83 धावांचं. आणि या 83 धावांचं टार्गेट इथं मात्र डिफेन्स करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय तो म्हणजे कोपरखेरणे 11. कोपरखेरणे हा संघ, ज्या संघामध्ये मात्र जबरदस्त अनुभव आहे. आणि जिथे मात्र 83 धावा, या 83 धावा मात्र चेस करण्यासाठी मध्ये सालामीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सचिन आणि साहिल समोर आहेत. गोलंदाज अजय, उंचकुरा फलंदाज सचिन. पहिल्या चेंडूवर जोरखस मारायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक इनफिल्डमध्ये. कव्हर पॉईंटमधनं शतरक्षक येतोय. 1 धाव मिळाली. बॅट्समन गेट्स ऑफ द मार्क विथ दी 1. सिंगल रन मात्र प्रतिस्पर्धी संघाला फारसा फरक पडणार नाहीये, कारण समोर धावांचा डोंगर उभा रचलाय. 83 धावा आणि गोलंदाजांकडे जबरदस्त मार्जिन असेल. म्हणूनच की काय, गोलंदाज मात्र नक्कीच 0 प्रेशरने मैदानामध्ये उतरतील आणि गोलंदाजी साकारतील. कारण प्रति षटकामागे 20+ धावा तुम्हाला काढायच्या आहेत. आणि या धावा चेस करण्यासाठी मात्र लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन यूज केलंय. अनऑर्थोडॉक्स कॉम्बिनेशन. गोलंदाज तयार, डावखऱ्या हाताचा. ह्या वेळेला चेंडू मात्र फ्लाईट घेतोय, परंतु चेंडूची लाईन खराब आहे. पंच उदयदादा तांडेल आम्हाला मात्र तसं इशारा करतायत. इट इज डिक्लेअर्ड वाईड बॉल. वाईड बॉलनं मात्र इथं संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 2वर. कोपरखेरणे आणि घनसोली अशी विद्यमान लढत आपण पाहताय. पहिल्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते घनसोली संघानं. आणि प्रतिस्पर्धी संघ कोपरखेरणे संघाला मात्र फलंदाजीचं निमंत्रण दिल्यानंतर मात्र कोपरखेरणे संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी केली. ह्या वेळेला मात्र लेगबाईचा इशारा. 1 more added in the extras moves on 2. 1 more added in the total score moves on 3. 3 for none. पहिलं षटक प्रगतीपथावर. आता मात्र फलंदाज स्ट्रायकर एंडवर येत आहेत. सचिन एक आहेत आमचे भारतरत्न, या भारताचा गौरव, मुंबईचा अभिमान, स्वाभिमान सचिन रमेश तेंडुलकर. आणि इथं मैदानामध्ये उतरलाय मिस्टर सचिन, जो मात्र धाकड बांधा, परंतु त्यांच्या उंचीचा जर का विचार केला तर क्रिकेटला साजेशी अशी त्याची फिजिक्स आपल्याला पाहायला मिळते. परमिटेशन कॉम्बिनेशनमध्ये परफेक्ट फिट बसलाय हा फलंदाज मिस्टर सचिन. परंतु
फटके मात्र मारावेच लागतील. एक चांगली इनिंग साकारावी लागेल. समोर आहेत गोलंदाज अजय. खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. या एका धावनं धावफलक मात्र संथ गतीने चाललेला हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती हळूहळू 4 वर. 4 ही धावसंख्या पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं षटक. अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 2 चेंडूवर जर का 2 मोठे फटके आले तर मात्र नक्कीच या सामन्यामध्ये मात्र उत्तरार्धामध्ये मजा येईल. बॅटचा कडा इनफिल्डमधनं भेदून हा चेंडू जातोय डीप थर्डमॅन आणि इथे कोणताही क्षेत्ररक्षक नसल्या कारणानं मात्र पॉवर प्लेचा फायदा आपल्याला फलंदाजांना पाहायला मिळाल्याने 4नं संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 8 वर. आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये वैभव तांडेल आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या समवेत राजेश ही गुणलेखकांची जोडी आणि मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात उदयदादा तांडेल आणि पद्माकरजी मेहर ही पंचांची जोडी. गोलंदाज अंतिमचा चेंडू फेकण्यासाठी तयार. इथे मात्र इनस्विंगचा हा चेंडू डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला मात्र मधली यष्टी उखडली गेली. बेल्स डिसलॉज केला गेला. फलंदाजाला परतावं लागेल. अंडर प्रेशर फलंदाजी साकारत होता आणि धावफलकाचं प्रेशर काय असतं ते मात्र नक्कीच इथं मात्र प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. विकेट मिळवली जाते गोलंदाज सचिन अजय याच्या माध्यमातून आणि फलंदाज मात्र परततोय तो म्हणजे साहिल. ह्या वेळेला मोठ्या फटक्यांची गरज आहे. षटकामध्ये कुठेतरी 20 ते 22 धावा यायलाच पाहिजे. अपेक्षा असेल. देर इज अ डिमांड ऑफ एक्सपेन्सिव्ह ओव्हर. समोर येत आहेत गोलंदाज. पहिलं पॉवर प्लेचं षटक रिस्ट्रिक्शन हटवलं गेलंय. क्षेत्ररक्षण फैलावतं. आता मात्र सचिन आणि नवीन आलेला फलंदाज विनीतसाठी क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहूया. डीप काऊ कॉर्नरमध्ये गौरव आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयुरेश आहे लॉंग ऑन मध्ये. इथे झेल टिपला जातोय. फलंदाज सचिन बॅक टू डगआउट. त्र्याऐंशी धावांचं टार्गेट आणि धावपलकाचा प्रेशर. या प्रेशरच्या अंडर मात्र खेळत असताना सचिन आणि साहिल हे सलामीचे दोन्ही फलंदाज मात्र डगआउटमध्ये परत आहेत. यानंतर मात्र लढत असेल या सामन्यातील विजेता संघ आणि नुकताच विजय ज्याने संपादित केला तो म्हणजे शिवराय कुशल 11 सारसोले म्हणजे आयोजक आणि त्यांच्या विरोधात पाहुणा संघ कोपरखेडे आणि घणसोली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला चेंडू जोरखस लगावल्यानंतर फक्त 1 धाव मिळाली. या एका धावानं मात्र धावसंख्या पोहोचते ती आफ्टर लॉंग टाइम 9 ओव्हर. 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1 ओव्हर. दिस इज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू हवेमध्ये. तिथला क्षेत्ररक्षक गाठतय. दुसरा चेंडू मात्र दुसरा झेल पकडला जातोय. आहद ह्याची ही गोलंदाजी. आई गावदेवी माझी मग माझे नवसाला. 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 थँक्यू. आई गावदेवी माते. इथे मात्र ग्रामदेवतेला वंदन केलं जाते. पारंपरिक गीते. नवीन परंपरा
निर्माण करणं खूप कठीण असतं. म्हणूनच की काय, ज्या परंपरा आहेत त्या मात्र मोडू नका. या परंपरा जतन करण्याचं माध्यम म्हणजे हे सुमधुर संगीत आपण ऐकता. या क्रीडांगणाबाहेर प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांचं मन मोहन करण्याचं कार्य डीजे ऑपरेटर करतायत. थँक्यू सो मच. इथे एक धाव मिळाली. या एक धावण संघाची एकूण धावसंख्या फक्त 9 वर पोहोचते. आता मात्र संघ बॅकफुटवर जाताना पाहायला मिळेल तो घणसोली संघ. या वेळेला मात्र हा नो बॉल आणि यानंतर मात्र नक्कीच फ्री हिट देखील असेल. धावसंख्या पोहोचते 11 वर. 2 धावा मिळाल्या +1 आणि त्यानंतर मात्र हा फ्री हिटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार. आहद याची मात्र एक अनोखी शैली आहे गोलंदाजीची. एक चेंडू शिल्लक आहे. 11 चेंडूंचा खेळ झाला. युवराज खूप संत सुरुवात आणि धावसंख्या पाहायला मिळते फक्त 11. आणि इथे फलंदाज बाद. प्रेशर काय असतं, जर का प्रेशर तुम्हाला हँडल करायचं असेल तर महेंद्र जग्गूदादा, यू आर द सिनियर मोस्ट प्लेयर ऑफ द स्क्वॉड. कुशल 11च्या कुशलच्या नावाने हा संघ जरूर इथे खेळत असेल, परंतु कुशलने जे धडे घेतलेत ते धडे तुमच्याकडनं घेतलेत. म्हणूनच की काय मंगलदास मंगल सर, आपलं या बाबतीत मात्र जी चर्चा झाली होती शिरवण्याच्या मैदानावर, सराव, नियमित प्रॅक्टिस, नुसतं सराव करून फायदा नाही आहे युवराजा. तो सराव मात्र प्रोडक्टिव्ह असला पाहिजे. तुमच्या घरच्या मैदानावर तुमच्याकडे कोणते प्लस पॉईंट्स आहेत, कोणते मायनस पॉईंट्स आहेत हे मात्र मोजून मात्र नक्कीच त्यानुसार मात्र सराव करायला हवा. कुशल सारसोले संघ यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. यावेळेला हा चेंडू इथे स्लोअर चेंडू. रविकांत म्हात्रे, टेनिस क्रिकेट विश्वामधील एक असं नाव ज्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं. एक अष्टपैलू खेळाडूंची जर का लिस्ट काढली तर मात्र अग्र क्रमांकावर मात्र रविकांत म्हात्रे यांचं नाव येईल, ज्यांच्याकडे जबरदस्त गेमचं स्पिरिट आहे. बोलण्यामधील त्यांची नम्रता, त्यांच्याकडे असलेलं स्किल सेट खूप चांगलं आहे. गेले कित्येक वर्ष ज्यांच्या माध्यमातून खूप चांगला खेळ साकारला जातो. कोपरकिरणे 11 कोपरकिरणे संघाकडनं मात्र नक्कीच नेहमीच मेंटरची भूमिका पाहायला मिळते आणि तोच संघ या सामन्यामध्ये आज खेळत असताना मात्र चेंडू मात्र ज्यांच्याकडे सुपूर्द झाला रविकांत म्हात्रे ऑन टू द मॉलिक पायर पुन्हा एकदा तयार. फ्लायटेड चेंडू पूल. इथे मात्र चेंडू लॉफ्ट केलाय स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. धाव फक्त एकच मिळेल. एकूण धावा पोस्ट आहेत त्या 16 वर. आता मात्र येणाऱ्या धावा आणि ते फक्त चेंडू आणि धावामधलं अंतर कमी करेल, कारण 83 धावा ज्या आहेत त्या 83 धावा अति कठीण वाटतंय. कठीण परिस्थितीवर जर का तुम्हाला मात करायची असेल तर नक्कीच गणिमी कावा. युवराज, तुमच्याकडे खूप चांगला अभ्यास आहे छत्रपती शिवरायांचा. मगाशी आम्ही पाहिलं, प्रेक्षकांना देखील जाणवलं असेल, आज खूप चांगला समालोचक लाभलाय, कारण आज खूप चांगला दिवस आहे या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि प्रत्येकासाठी. रयतेच्या मनावर ज्याने राज्य केलं ते आमचे शिवछत्रपती आणि त्यांची आज जयंती. आज मात्र आम्हाला जी संधी मिळाली मायक्रोफोनवर, आज येणाऱ्या सामन्यामध्ये जितकी माहिती, जितकं विवरण या शिवरायांवर करता येईल, आपल्या महाराजांवर करता येईल, तितकं विवरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि ती शिस्तपर्यंत आपण मेंटेन करूया. रायगड क्रिकेटची शिस्त. काल जेव्हा मी इथं मैदानावर आलो तेव्हा मात्र अगदी मी पहिल्यांदाच विराजशी बोललो. आज आपण लाईनअप करूनच सर्व संघांना ते अनाऊन्समेंट करून मात्र नक्कीच तशी सूचना देऊया. त्यानंतर मात्र फॉलोअप ठेवलं गेलं, रिस्पेक्ट दिला गेला. नवी मुंबईतील सर्व संघांना देखील मी या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांना देखील मी धन्यवाद देईन. त्यांच्यामुळेच की काय रायगड क्रिकेटची शिस्त आणि त्या शिस्तीचा अवलंब या मैदानामध्ये, या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कारण स्पर्धेचं टायटलच आहे शिवराय चषक 2021. शिवनेरीचा शिव आणि रायगडाचा राय हा मधील प्रवास म्हणजे शिवराय. आणि या चषकाचा मानवंदना देत मात्र नक्कीच इथे खेळ साकारला जातोय, तो म्हणजे कोपरखिरणे 11 कोपरखिरणे संघाच्या वतीनं. मिस टायमिंग स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये स्वतः गॅदर करतील चेंडू आणि फलंदाज बाद.
सामन्यातली औपचारिकता बाकी आहे असं म्हटलं तरीही चालेल. द मॅच लेफ्ट इज गेम ऑफ फॉर्मॅलिटी. आणि आगामी लढत मी विनंती करेन लगेचच शिवराय कुशल 11 सारसोले संघाचा कर्णधार आणि त्यानंतर मात्र या सामन्यातील विजेता कर्णधार नक्कीच आमच्या टॉस का बॉस या कक्षामध्ये आम्ही मात्र देखील त्यांच्याशी संवाद साधू इच्छितो. गोलंदाज तयार. इथे आउट दॅट इज द अपील अँड दॅट इज OUT आउट. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. अचानक एक सरदार उठला, बोलला. यस आणि इथे औपचारिकता फक्त बाकी आहे. काही चेंडू शिल्लक असतील. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज अहर्ष. यानंतरची लढत असेल आणि त्यानंतर मात्र 40+ एक्झिबिशन फायनल मॅच असेल. तर मी विनंती करेन माझा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, ही स्पर्धा आपण इंडिया क्रिकच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. मी इंडिया क्रिकच्या संपूर्ण टेक्निकल टीमला देखील खूप खूप धन्यवाद देईन. आणि यानंतरची लढत या सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरोधात घरचा संघ पाहायला मिळेल. शिवराय कुशल सारसोले आणि या सामन्यातील विजेता संघ. त्यानंतर मात्र 40+ एक्झिबिशन मॅच होईल. आज आमच्या सोबत युवराज जोडले गेलेत. संपूर्ण दिवसभर तुमच्यासमोर खूप चांगल्या पद्धतीनं लेखाजोखा, क्रिकेटचं खूप चांगलं नॉलेज आणि क्रिकेटचं अपडेट असलेला एक परिपक्व समालोचक म्हणून या नवी मुंबईमधील युवराज माली आज या स्पर्धेसोबत मात्र आमच्यासोबत जोडले गेलेत. आज शिवजयंती आणि त्यानिमित्तानं मात्र ही स्पर्धा खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचे दिवस महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी. आणि या दिवसाचं औचित्य साधून शिवराय चषक 2021चं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहत आहे. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये. इंडिव्हिज्युअल परफॉर्मर्ससाठी देखील उत्कृष्ट चषकं आपल्याला पाहायला मिळतील. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये जो खेळाडू मात्र खूप चांगला खेळ करेल विथ द बॅट विथ द बॉल, मालिकावीसाठी एक आकर्षक असं चषक आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी मात्र नक्कीच प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतं. ही सर्व बक्षिसं, हे सर्व ट्रॉफीज आपण पाहताय. या ट्रॉफीज मात्र ज्यांनी आम्हाला मात्र प्रदान केलेत ते सन्माननीय सुनीलजी वसंत म्हात्रे यांचं मात्र कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि इथे सामन्याचा रिझल्ट लागला जातोय. कोपरखेरणे 11 कोपरखेरणे हा संघ मात्र या सामन्यामध्ये विजयी होते. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि घनसोली संघ मात्र नक्कीच तुम्हाला पुढच्या स्पर्धांसाठी शुभेच्छा असतील. त्यानंतर मात्र आपण जाऊया थेट टॉस का बॉस या कक्षामध्ये. आमच्यासोबत जोडले जातील कॅप्टन ऑफ कुशल सारसोले संघाचा कर्णधार मिस्टर कुशल आणि कॅप्टन ऑफ कोपरखेरणे 11 संघाचा कर्णधार संघनायक मयुरेश. लाईनअप करून यायचंय कोपरखेरणे संघ, विनंती असेल.